आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आहे। खरं तर अजितदादा पवार यांची जी जयंती आहे ती साजरी करावी लागत आहे। हे मोठं दुर्दैव आहे, कारण त्याचा वाढदिवस पूर्ण देशामध्ये मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो आणि महाराष्ट्रातली जे प्रशासन आहे त्या प्रशासनावर पकड असणारा नेता, एक स्पष्ट वक्ता म्हणून अजितदादांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। आज नांदेड दक्षिणमध्ये जे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आहेत सोपान मोरे, त्यांच्या वतीनं या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध शैक्षणिक साहित्य वाटप असेल, मुलांना खाऊचं वाटप असेल, असा कार्यक्रम या ठिकाणी एकंदरीत आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी बोलण्यासाठी सोपान मोरे आहेत, जे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आहेत। एकंदरीत या सर्वच कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। ते अजितदादा पवार यांच्या आज खरं तर वाढदिवस साजरा होता, मात्र काळाच्या घाताने अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत। यांच्या म्हणून आज ही या ठिकाणी जयंती साजरी। अजितदादांचा संकल्प होता की वृक्ष लागवड, शालेय साहित्य, गोरगरिबासाठी काम करणारा नेता या ठिकाणी अजितदादा पवार 24 तास या ठिकाणी त्यांनी कधी बी कामाचं तात्पर्य दाखवले आहे। फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा असणारे असे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आज आमच्यामध्ये नाहीत, याचा आम्हाला फार दुःख आहे। आणि जो अजितदादांना उचललेला इडा, जो संकल्प आहे, तो संकल्प आम्ही या ठिकाणी पुढे पण असा चालू ठेवणार आहोत। हीच खरी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाला सोनखेड पोलीस स्टेशनचे API आदरणीय नागरू साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करण्यात आले। त्या ठिकाणी उपस्थित या गावचे सरपंच सुनील भाऊ मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ज्ञानोबारावजी मोरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबूरावजी मोरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंगरावजी मोरे, कॅप्टन संजयजी कदम साहेब, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव मोरे, आमचे दुसरे ज्ञानोबारावजी मोरे, कुलभूषण मोरे, पत्रकार माणिकरावजी मोरे, उद्योजक शंकर मामा टेकाळे, गजाननराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव मोरे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज अजितदादा पवार यांचे दिवसभर पूर्ण कार्यक्रम सोनखेडमध्ये आहेत। याच्यानंतर आता जे एक आरोग्य शिबिरचे कार्यक्रम आदरणीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होणार आहे। त्या ठिकाणी बी आता उद्घाटनाला सर्वजण आम्ही जाणार आहोत। याबद्दल सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजितदादा पवार आपल्याला माहिती आहे, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर पकड असणारा नेता होता। एक तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अजितदादा पवारांचं जे नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, त्यांच्या जे वक्तृत्व आहे त्यांच्यापासून घेण्यासारखं आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय आहे? या ठिकाणी नांदेडला हिंदगीची चादर कार्यक्रमा ठिकाणी 25 जानेवारीला अजितदादा पवारसाहेब आले होते। त्या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये म्हणजे त्यांची त्या ठिकाणी पहिली भेट झाली होती। त्या दिवशी अजितदादा पवार यांनी स्वतः मला सांगितलं होतं की मी त्यांचा सत्कार करण्यासाठी हार कॅरीबॅग नेली होती, की आपल्या पक्षामध्ये स्वच्छता हा सर्वप्रथम आहे, त्यानंतर या भागामध्ये वृक्ष लागवड, ते पण आम्ही या ठिकाणी त्यांची संकल्पना पूर्ण केलेली आहे आणि त्यांच्या अजून पूर्ण जे काही संकल्पना आहेत ते आम्ही या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष या नात्यानं पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू।